Hello everyone, this is Mansi welcoming you to this session of our English class. मी मानसी आज परत तुमचं स्वागत करते. आज आपण जो आपला चॅप्टर चाललाय जॉन ऑफ आर्क, जी की खूप ब्रेव्ह मुलीची कहाणी आहे. प्ले आहे, प्लेचा एक पार्ट आहे जो आपण वाचतो आहे. तर आपण मागच्या 2 सेशन्स पासून वाचतोय. आता आज आपण याचा जो पुढचा पार्ट आहे त्याच्यात पाहू की आणि काय होतं. जो रॉबर्ट असतो तो जे आहे जॉनशी भेटतो आणि तिला असं वाटतं की ही मुलगी पागल आहे. ही एकटी म्हणते की काही थोडेसे सोल्जर्स बरोबर, थोडेसे सैनिकांबरोबर आणि ही कशी लढेल. पण ती अगदी डिटरमाइंड असते आणि ती म्हणते की मी हे करून दाखवेन. तर तो आता जे आहे जे तिच्या बरोबर जायकरता तयार आहे. पॉलेंजी त्याला बोलवतो. तर आपण वाचूया पुढे काय होतं जॉन ऑफ आर्क. तर आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचलं की जॉन आणि रॉबर्ट मध्ये काही गोष्टी होतात आणि त्याच्यानंतर रॉबर्ट जॉनला परत धाडतो, म्हणतो की तू खालती जाऊन उभी राहा, बाहेर जा, आणि तो पॉलेंजीला बोलावतो. त्याच्यानंतर काय होतं आपण वाचूया. रॉबर्ट, शी सेज यू, जॅक अँड डिक हॅव ऑफर्ड टू गो विथ हर. व्हॉट फॉर? डू यू टेक हर क्रेझी आयडिया ऑफ गोइंग टू द डॉल्फिन सिरियसली? तर तो म्हणतो की ती म्हणजे कोण? जॉन म्हणते की तू जॅक आणि डिक नी तिच्या बरोबर जायकरता ऑफर केलाय, म्हटलंय की तुम्ही तिच्या बरोबर जाल. कशा करता? व्हॉट फॉर? कशा करता? काय तुम्ही लोक यू टेक हर क्रेझी आयडिया, तिच्या ज्या या पागलपणाच्या आयडिया आहे, हिला काय अगदी खरं सिरियसली घेताय डॉल्फिन, की तुम्ही जाले तिच्या बरोबर आणि डॉल्फिनची भेट आले? पॉलेंजी म्हणतो स्लोली, हळूशी बोलतो. देअर इज समथिंग अबाउट हर, इट मे बी वर्थ ट्राईंग. तो म्हणतो की तिच्यामध्ये काहीतरी आहे आणि ह्याच्यात ट्राय करायमध्ये, प्रयत्न करायमध्ये काही हरकत नाही. ओ कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड. तर रॉबर्ट म्हणतो की अरे जाऊ दे रे पॉली, तुला काय झालंय? तू अगदी आपल्या आउट ऑफ युअर माइंड झालाय, म्हणजे की तुझं दिमाग काम नाही करत आहे असं वाटतंय मला. पॉलेंजी म्हणतो अनमुव्ड. अनमुव्ड म्हणजे की जसं की त्याच्यावरती काही त्याच्या गोष्टीचा फरकच नाही पडला. व्हॉट इज रॉंग विथ इट? त्याच्यात काय चुकीचं आहे? The dolphin is in Chinon, like a rat in a corner, except that he won't fight. The English will take Orleans. He'll not be able to stop them. आता तो काय म्हणतो की व्हॉट इज रॉंग विथ इट, की त्याच्यात काय चुकीचं आहे? द डॉल्फिन इज इन चिनॉन. डॉल्फिन जो आहे तो चिनॉनला आहे. आता चिनॉन म्हणजे काय? एक जागा आहे. ती जागा कशी आहे वाचा. वन ऑफ द सिटीज इन फ्रान्स. फ्रान्समध्ये एक शहर आहे, एक जागा आहे, आणि वेअर द रॉयल फॅमिली रिसाइडेड, जिथे की रॉयल फॅमिलीज म्हणजे जे राजे महाराजे असतात ते राहतात. त्यावेळेसची गोष्ट चालली. म्हणजे ड्युरिंग द 100 इयर्स वॉर द डॉल्फिन टूक रेफ्युज इन चिनॉन. तर जे 100 वर्षाचं जे 100 इयर्सचं जे वॉर चाललं, युद्ध चाललं, त्यावेळेस डॉल्फिननी या चिनॉन शहरमध्ये रिफ्यूज केलं होतं. रिफ्यूज म्हणजे शरणार्थी असतात ना, तर तिथे हा ऍज अ शरणार्थी डॉल्फिन जो आहे तिथे राहता चिनॉनमध्ये. तर आता पाहतो म्हणतो द डॉल्फिन इज इन चिनॉन. डॉल्फिन जो आहे तो चिनॉन मध्ये आहे. लाईक अ रॅट इन अ कॉर्नर, म्हणजे तो शरणार्थी होता. तर तो जर राजाचा मुलगा, तर त्याला जाऊन लढायला पाहिजे होतं, पण तो काय करतोय, त्यांनी जाऊन शरणागती घेऊन घेतली कुठे दुसऱ्या जागेवरती. तर तो म्हणतोय की लाईक अ रॅट इन अ कॉर्नर, जसा कोणता उंदीर असतो आणि जाऊन कोपऱ्यात बसतो, तशा प्रकारे तो चालला गेला. एक्सेप्ट दॅट ही वोंट फाईट, आणि त्याच्याशिवाय तो काहीच नाही करत आहे, तो लढत नाही. द इंग्लिश विल टेक ऑर्लियन्स. असंच राहिलं तर इंग्लिश जे आहे ते ऑर्लियन्सला घेऊन घेतील एक दिवशी. ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम, आणि तो काही नाही करू शकेल, तो त्याला थांबवू नाही शकेल इंग्लिश लोकांना. रॉबर्ट, ही बीट द इंग्लिश द इयर बिफोर लास्ट एट मॉन्टॅग्रेस. आय वॉज विथ हिम. तर तो म्हणतो की त्यांनी जे आहे इंग्लिश लोकांना हरवलेले आहेत मागच्या वर्षी. द इयर बिफोर लास्ट म्हणजे की मागच्या वर्षी त्यांनी इंग्लिशला हरवलेलं आहे ऍट मॉन्टॅर्गिस. मॉन्टॅर्गिस मध्ये केलेलं आहे. आय वॉज विथ हिम. तर तो म्हणाला की मी त्याच्या बरोबर होतो तेव्हा. कोण बरोबर होतं? रॉबर्ट. पॉलेंजी म्हणतो बट दिस टाइम हिज मॅन आर काउड. पण यावेळेस त्याचे माणसं जे आहेत ते कसे? काउड म्हणजे काय? फ्रायटेड, भ्यायलेले. यावेळेस त्याचे माणसं भ्यायलेले. अँड नाव ही कांट वर्क मिरॅकल्स. अँड आय टेल यू दॅट नथिंग कॅन सेव्ह आवर साइड नाव बट अ मिरॅकल. तर तो म्हणतो की यावेळेस जे आहे त्याचे माणसं जितके आहेत, सैनिक आहेत, ते भ्यायलेले आहेत, फ्रायटेंड आहेत. आणि आता जे आहे ही कांट वर्क मिरॅकल्स, आता त्याच्यामध्ये ते स्पार्क नाही राहिला, आता त्याच्याशी आता कोणता असा जादू नाही होणार आहे. अँड आय टेल यू दॅट नथिंग कॅन सेव्ह आवर साइड नाव बट अ मिरॅकल. आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याला आता काहीच नाही वाजवू शकत शिवाय कोणत्या जादूच्या. रॉबर्ट, मिरॅकल्स आर ऑल राईट. पॉली,
द ओनली डिफिकल्टी अबाउट देम इज दॅट दे डोंट हॅपन नाउ अ डेज. तर रॉबर्ट म्हणतो की ठीक आहे, जादू तर ठीक आहे पॉली, पण आता काय परेशानी काय, नुसती जी दिक्कत आहे ती काय आहे की अबाउट देम इज दॅट दे डोंट हॅपन नाउडेज, की आता जे आहे मिरॅकल्स नाही होत, आता कोणते असे जादू चमत्कार जे आहे आधी होत होते, पण आता कोणते चमत्कार होत नाहीये. जर झाले असते तर चांगली गोष्ट होती. पॉलिनजी म्हणतो, आय यूज टू थिंक सो, आय एम नॉट सो शुअर नाव. देर इज समथिंग अबाउट हर. आय थिंक द गर्ल हरसेल्फ इज अ बिट ऑफ अ मिरॅकल. तर हा काय म्हणतो, मला पण असंच वाटत होतं आणि आय एम नॉट सो शुअर नाव, आता मी इतका शुअर नाही या बाबतीत. देर इज समथिंग अबाउट हर, त्या मुलीमध्ये काहीतरी तर गोष्ट आहे. आय थिंक द गर्ल हरसेल्फ इज अ बिट ऑफ मिराकल. तर तो म्हणतो की ती जी मुलगी आहे ही स्वतःमध्येच एका प्रकारचा एक चमत्कार आहे, हिच्यामध्ये काहीतरी चमत्कार आहे. एनी हाऊ, दिस इज आवर लास्ट चान्स, लेट सी व्हॉट शी कॅन डू. तर तो म्हणतो की जाऊ दे, आपण आता जे काही आहे आपल्याजवळ आता शेवटला चान्स आहे, आता हा जर गेला तर नाही येणार आहे. तर चला, लेट सी व्हॉट शी कॅन डू, चला बघूया. एनी हाऊ, दिस इज आवर लास्ट चान्स, लेट सी व्हॉट शी कॅन डू. तर तो म्हणतो की काही पण असो, पण आता आपल्याजवळ हा शेवटला चान्स आहे आणि चला बघूया की ती काय करू शकते. म्हणजे पॉलिनजीला तिच्यावरती पूर्ण विश्वास होता. रॉबर्ट, वेवरिंग, यू रिअली थिंक दॅट? वेवरिंग म्हणजे काय? हेजिटेटिंग. आपण हेजिटेट करतो म्हणजे की आपल्याला असं काही संकोच असतं, आपल्याला असं वाटतं की काही होईल, नाही होईल अशा. तर तो अशा काही शंकेमध्ये म्हणतो की काय तुला खरंच वाटतं असं आहे? पॉलिनजी, टर्निंग म्हणजे वळून म्हणतो, इज देअर एनिथिंग एल्स लेफ्ट फॉर अस टू थिंक? लेट्स टेक अ चान्स. हर वर्ड्स हॅव पुट फायर इन टू मी. तर तो वळून त्याच्याकडे म्हणतो की आता काही उरलं आहे काय, जे आपण काही सोचू, आता काही असं उरलंच नाही की आपण काही सोचू शकतो. लेट्स टेक अ चान्स, तर चला आपण एक चान्स घेऊया. हर वर्ड्स हॅव पुट फायर इन टू मी, तिच्या शब्दांनी माझ्यात फायर, ऊर्जा आणली, एनर्जी आणून दिली. हॅव पुट फायर इन टू मी, त्याचा अर्थ काय, इन्स्पायर्ड और मोटिवेटेड मी. तर तिच्या शब्दांनी माझ्यात ऊर्जा आणली आणि मला खूप प्रेरणा मिळाली या गोष्टीने. रॉबर्ट, गिव्हिंग अप, यू आर ॲज मॅड ॲज शी इज. तर तो गिव्हिंग अप म्हणजे की शेवटी तो जे आहे जसं की हार मानतो त्याच्यासमोर आणि म्हणतो की तू पण तसाच पागल आहेस जशी ती आहे, तू तशाच गोष्टी करतोय. पॉलिनजी, ऑब्स्टिनेटली, वी वॉन्ट अ फ्यू मॅड पीपल नाव, सी वेअर द सेन वन्स हॅव लँडेड अस. तर तो म्हणतो ऑब्स्टिनेटली म्हणजे काय, इन अ स्टबर्न अँड फर्म मॅनर, म्हणजे की बिना, अगदी दृढताच्या म्हणतो तो, आणि त्याच्यामध्ये कोणतं काही जे आहे संदेह नसतो त्याला. तर तो ऑब्स्टिनेटली एकदम दृढ ह्याच्याने म्हणतो की आपल्याला आता अशाच प्रकारचे थोडे बहुत पागल लोकांची गरज आहे. सी वेअर द सेन वन्स हॅव लँडेड अस. सेन म्हणजे कोण? सेन म्हणजे जे अगदी खूप चांगले असतात बुद्धीने आणि बुद्धिमान आपण म्हणू शकतो. तो म्हणतो की पहा, बुद्धिमान लोकांनी आपल्याला कुठे आणून सोडलंय. रॉबर्ट, आय फील लाईक अ फूल स्टील इफ यू फील शुअर. तर तो म्हणतो की मला मूर्खासारखं वाटतंय यावेळेस, पण तरी जर तुला असं वाटतंय तर, जर तू शुअर आहेस या बाबतीत तर. पॉलिनजी म्हणतो, आय फील शुअर एनफ टू टेक हर टू चिनॉन अनलेस यू स्टॉप मी. तर पॉलिनजी म्हणतो की मी या बाबतीत 100% शुअर आहे आणि एवढा शुअर आहे की मी तिला चिनॉनला घेऊन जाऊ शकतो, फक्त जर तुम्ही आम्हाला नाही रोकाल तर. अनलेस यू स्टॉप मी, तुम्ही आम्हाला नाही रोकाल तर. देन रॉबर्ट सेज, डू यू थिंक आय ऑट टू हॅव अनदर टॉक विथ हर? तो म्हणतो की काय तुला असं वाटतं की मला तिच्या बरोबर एकदा अनेक टॉक केली पाहिजे, एकदा अनेक मला गोष्टी केल्या पाहिजे तिच्या बरोबर? पॉलिनजी, गोइंग टू द विंडो, येस. तर तो खिडकीकडे जातो आणि म्हणतो म्हणजे हो, मला वाटतं की तुम्हाला गोष्ट केली पाहिजे तिच्याशी. जॉन कम अप. तर तो तिला हाका मारतो की जॉन कम अप, वरती ये. जॉन एंटर्स आणि जॉन वरती येते. आता ह्याच्या पुढे काय होतं कहाणीमध्ये आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचू. आता आपण आपल्या नेहमीसारखे इंग्लिश वर्कशॉपचे काही एक्सरसाइजेस बघूया. सो तुम्ही बघू शकता, आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये से वाय म्हणजे की वाय असे काही प्रश्न दिले होते, ABCD. आपण 4 प्रश्नांचे उत्तर दिले होते. एक प्रश्नाचं उत्तर राहिलं होतं, ते आज आपण सगळ्यात पहिले पूर्ण करूया. से वाय कॅप्टन स्क्वायर रॉबर्ट सेड आय वॉश माय हँड्स ऑफ इट. तर असं का झालं की कॅप्टन स्क्वायर रॉबर्ट जे होते ते म्हणाले की आय वॉश माय हँड्स ऑफ इट, म्हणजे की मी ह्याच्यातनं आपला सुटकारा करतो, म्हणजे की मी ह्याच्यात माझा काहीच हात नाहीये, असं ते का म्हणतात. कॅप्टन स्क्वायर रॉबर्ट रिअलाइज्ड दॅट जॉन कुड इन्स्पायर एनीबडी. तर त्यांना
हे रिअलायझेशन होऊन गेलं होतं, त्यांना कळून गेलं होतं की ती जी जॉन होती ती कुणालाही इन्स्पायर करू शकत होती, कुणालाही प्रेरणा देऊ शकत होती. बट ही वॉज नॉट रेडी टू टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी. पण ते कोणत्याही प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी, उत्तरदायित्व घेणं नव्हते चाहत. बिकॉज ही न्यू दॅट ही वॉज टेकिंग अ बिग चान्स अँड वॉज नॉट शुअर अबाउट द विन. कारण की त्यांना माहिती होतं की हा एक बहुत मोठा चान्स घेण्यासारखा आहे आणि ते शुअर पण नव्हते की ते या गोष्टीत जिंकतील की नाही. ही वॉन्टेड टू स्टे अवे इफ एनिथिंग वेंट रॉंग बाय हिज डिसिजन. तर म्हणून ते काय, ते आपल्याला सुरक्षित ठेवणं चाहत होते की जर काही गलत झालं, जर काही चुकीचं झालं तर त्यांच्यावरती काही आच न ये, त्या माणसावरती जर काही गलत झालं तर त्यांच्या निर्णयावरती काही आच नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की तुम्हाला जे हवंय ते करा, पण मला याच्यात नका पाडू. ही वुड बी रिस्पॉन्सिबल ओनली फॉर सेंडिंग जॉन टू डॉफिन. तर ते नुसतं कशा करता उत्तरदायित्व राहतील की त्यांनी जॉनला डॉफिनला धाडलं, एवढं या गोष्टी करता उत्तरदायित्व राहतील, याच्या जास्त नाही. अँड नथिंग एल्स. सो ही सेड आय वॉश माय हँड्स ऑफ इट. म्हणून ते म्हणतात की आय वॉश माय हँड्स ऑफ इट, माझा याच्यात काहीच हात नाही, मी तुम्हाला डॉफिन धाडून देतो, याशिवाय माझा काहीच रोल नाही. आता पहा, क्वेश्चन नंबर 5 आहे तुमचा. युझिंग अ डिक्शनरी फाइंड द डिफरन्स बिटवीन द फॉलोइंग पेयर्स ऑफ फ्रेजेस. इथे काही पेयर्स दिलेत फ्रेजेसचे, जसे की टू कट इन, टू कट आउट, अशा प्रकारचे. तर आपल्याला काय करायचं, यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, काय चेंज आहे पाहायचं आहे. मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन विथ ईच ऑफ देम. तर आपल्याला त्यांचं मिनिंग पाहायचं आहे, आपल्याला त्यांचे सेंटेन्स बनवायचे. तर पहा, सगळ्यात पहिले आहे टू कट इन. टू कट इन म्हणजे काय असतं, हिचा मिनिंग झाला इंटरप्ट. म्हणजे आपण मध्ये जसं कोणी बोलतोय आणि आपण मध्येच त्याला काही त्याची गोष्ट पूर्ण नाही झाली आणि आपण बोलतो, तर ते दॅट इज टू कट इन. बघा, वेन आय वॉज टॉकिंग विथ अर्जुन, आबिद कट इन आर कन्व्हर्सेशन. म्हणजे मी जेव्हा अर्जुनशी बोलत होतो, आबिदनी मध्येच म्हणजे आम्हाला इंटरप्ट केलं. का आबिद कट इन आर कन्व्हर्सेशन, आमचा जो कन्व्हर्सेशन चालला होता आबिदनी मध्येच थांबवून दिला. टू कट आउट. टू कट आउटचा अर्थ काय असतं, रिमूव्ह किंवा कट, म्हणजे काही वस्तू काढून देणे, हटवून देणे. तर पहा, द डायरेक्टर कट आउट several scenes when objection was raised by censor board. तर म्हणजे काय, डायरेक्टरनी जेव्हा सेन्सर बोर्डनी काही त्याच्यावरती आपत्ती केली, तर त्यांनी डायरेक्टरनी कट करून दिले काही सीन्स त्या फिल्म मधनं. टू बी हेल्ड बाय. टू बी हेल्ड बायचं मिनिंग काय झालं, केप्ट किंवा मेंटेन्ड किंवा विल टेक प्लेस, या तिन्ही मधनं काही पण होऊ शकतं. केप्ट म्हणजे ठेवणं, मेंटेन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की काही वस्तू आपण मेंटेन करून ठेवतो, सपोज गाडी पण आपण मेंटेन करून ठेवतो. आणि अशाच प्रकारे विल टेक प्लेस म्हणजे काही वस्तू होणार आहे, त्याला म्हणतात. तर पहा, इथे सेंटेन्स आहे, द मीटिंग विल बी हेल्ड बाय नेक्स्ट सॅटर्डे. म्हणजे की द मीटिंग जी आहे ती पुढल्या शनिवारपर्यंत होईल, तर विल टेक प्लेस. ठीक आहे. नेक्स्ट आहे टू बी हेल्ड अप. आता हे काय होतं, टू बी हेल्ड बाय, टू बी हेल्ड अप. ह्याचा काय अर्थ आहे, डिले, स्टॉप. डिले म्हणजे उशीर करणं, स्टॉप म्हणजे थांबणं, ब्लॉक द मुवमेंट म्हणजे कोणतं मुवमेंट असेल त्याला थांबवून देणं. ठीक आहे. द मॅच वॉज हेल्ड अप बाय हेवी रेन्स. आता ह्याच्यात काय अर्थ झाला की मॅच जो होता तो भारी पावसाच्या कारणाने थांबवून दिला गेला. हेल्ड अप म्हणजे थांबवून दिला गेला. टू रन अवे. टू रन अवेचा अर्थ काय, टू लिव्ह अ प्लेस म्हणजे कोणची जागा पळून पळून जाताना कोणी, तर त्याला म्हणतात टू रन अवे. टू लिव्ह अ प्लेस सिक्रेटली म्हणजे चुपचाप तरीक्याने कोणची जागा सोडून देणे. ही रॅन अवे फ्रॉम होम वेन ही वॉज ओनली 15. तर तो घरातनं पळून गेला. रॅन अवे म्हणजे पळून गेला जेव्हा तो फक्त 15 वर्षाचा होता. टू रन फॉर. हे रन अवे होतं, हे रन फॉर म्हणजे धावणं, कोणत्या गोष्टीच्या मागे धावणं, ते रन फॉर. रन फॉर समथिंग, कोणत्या गोष्टीच्या करता धावणं. चिल्ड्रेन रॅन फॉर शेल्टर वेन द रेन स्टार्टेड. म्हणजे लहान मुलं शेल्टर करता इकडे तिकडे धावले जेव्हा पाऊस पडू लागला. तर रॅन फॉर शेल्टर म्हणजे त्याच्या करता. टू बी नोन ॲज. टू बी बेस्ट नोन ॲज म्हणजे की कोणती वस्तू किंवा कोणत्या व्यक्ती कशा करता जाणला जातो. जसं की आपण जर लता मंगेशकरला म्हणू, ती कशा करता जाणली जाते, लता मंगेशकर इज बेस्ट नोन ॲज अ फिमेल सिंगर. ठीक आहे ना, सिंगर आहे फार मोठी. टू बी नोन ॲज मोहनदास करमचंद गांधी इज नोन ॲज महात्मा गांधी टू ऑल ऑफ अस. ठीक आहे. मग आहे टू बी नोन फॉर. आता टू बी नोन ॲज, बेस्ट नोन ॲज, नोन फॉर. टू बी फेमस, नोन बिकॉज ऑफ समथिंग, कोणत्या गोष्टीच्या कारणाने तिला ओळखलं जातं. जर मिलर इज नोन फॉर हिज व्हिम्सिकल पेंटिंग. मिलर जे आहे आपल्या व्हिम्सिकल पेंटिंग म्हणजे जे त्याच्या विचित्रच्या पेंटिंग होत्या त्याच्याकरता जाणला जातो. टू गो विथ. टू चूज, एक्सेप्ट समथिंग.
म्हणजे कोणत्या वस्तूला या तर चूज करणं आपण जे निवडतो किंवा ऍक्सेप्ट समथिंग, आपण कोणत्या वस्तूला ऍक्सेप्ट करतो की हो ठीक आहे आपण हे स्वीकारतो. आय थिंक वी शुड गो विथ येलो फॉर द ड्रॉइंग रूम. तर म्हणजे मला वाटतं की मी आपल्याला जे आहे ड्रॉइंग रूम म्हणजे काय एक रूम असतं ना, लिव्हिंग रूम असतं, बेडरूम, डायनिंग रूम, तर ड्रॉइंग रूम करता येलो कलर घेतला पाहिजे म्हणजे की ऍक्सेप्ट केला पाहिजे. टू गो आफ्टर, टू ट्राय टू कॅच किंवा स्टॉप समथिंग. म्हणजे आपण सपोज कधी ट्रेन पकडायला जातो तर टू गो आफ्टर किंवा ट्राय टू कॅच म्हणजे त्याला धरणं किंवा स्टॉप समथिंग काही चीज रोखणं. यू वुड बेटर गो आफ्टर हर अँड टेल हर यू आर सॉरी. तर म्हणजे की बरं राहिले की जर तू तिच्या मागे जा, ठीक आहे ना, ट्राय टू कॅच, गो आफ्टर हर अँड टेल हर यू आर सॉरी, आणि तिला सांग की तू सॉरी आहे. नेक्स्ट आहे टू पुट फायर इन टू, हीट अप, पुट ऑन द फायर. ते ही वस्तूला तुम्ही समजू शकता जसं की आपण म्हणतो ना की आग में घी का काम, ते असतं ना हिंदीमध्ये म्हणतात आग में घी का काम करणार, तर ते टू पुट फायर इन टू. शी स्पेंड्स मच ऑफ हर टाइम इन पुटिंग फायर इन टू अदर्स लाईफ्स. म्हणजे की ती आपला बराचसा वेळ जो आहे तो लोकांच्या जीवनात पुटिंग फायर इन टू आणि जे आहे आग भोळ्यामध्ये काम करते. आणि आहे लास्ट टू पुट फायर आउट, म्हणजे टू एक्सटिंग्विश अ फायर, म्हणजे जे आग आहे तिला जे आहे विझवणं. द फायरमॅन वर एबल टू पुट आउट द फायर बिफोर टू मच डॅमेज. म्हणजे फायरमॅन जे होते ते एबल होते की जे आग लागली होती त्याला बहुत जास्त डॅमेजच्या आधीच त्यांनी विझवून दिलं होतं. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपण हा चॅप्टर जे आहे आता बिलकुल आता क्लोज वयावरती आहे, संपणार आहे. आजचाच आपला सेशन इथेच फिनिश होणार आहे. जो आपण आतापर्यंत वाचलेला आहे सगळं तुम्ही परत रिवाइज करा आणि हे इंग्लिश वर्कशॉपचे एक्सरसाइजेस पण बघत राहा. सो वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.